भारतामध्ये सरासरी आयुष्यमान हे 70 ते 75 वर्ष आहे, तिथं योग्य तंत्रज्ञानामुळे हे 120 अगदी 150 वर्षांपर्यंत नेणं शक्य आहे। 2030 पर्यंत होणाऱ्या 3 महत्त्वाच्या वैज्ञानिक क्रांती काय आहेत आणि रे कुरुजवेल हे असं का म्हणतात की या पुढच्या 5 वर्षातच हे सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकू, तर त्यांच्यामध्ये पुढील 5-6 वर्षात तंत्रज्ञान इतक्या वेगाने प्रगती करेल की आपण वृद्धत्व आणि गंभीर आजारांवर थेट मात करू शकू। आणि यात 3 मोठ्या क्रांती महत्त्वाच्या आहेत। पहिली आहे, आधी जसं थोडक्यात उल्लेख केला होता, नॅनो टेक्नॉलॉजी, ज्याच्याने शरीरात फिरणारे सूक्ष्म डॉक्टर तयार होणार आहेत। नॅनो रोबोट्स म्हणजे सूक्ष्म आकाराचे रोबोट्स जे आपल्या रक्तात इंजेक्शनद्वारे सोडले जातील। हे रोबोट्स मग पेशींची दुरुस्ती, एखादा संसर्ग किंवा इन्फेक्शन नष्ट करणं, कर्करोगाच्या पेशी मारणं, रक्तातील विषारी घटक काढणं अशा कामांसाठी वापरले जातील। कल्पना करा, आपल्या पायाला काहीतरी दुखापत झाली आहे आणि काही मिनिटात नॅनो रोबोट्स जखम भरून काढतील। जीन एडिटिंग, CRISPR तंत्रज्ञान म्हणजे आजार निर्माण करणारे दोषपूर्ण जीन्सच बदलणं आणि दुरुस्त करणं हे या तंत्रज्ञानाचं काम आहे। थॅलेसेमिया, हेमोफिलिया, कॅन्सर, हृदयरोग, डोळ्यांचे काही जन्मजात आजार हे मुळातून संपवण्याची क्षमता या जीन एडिटिंग मध्ये आहे। भविष्यात गर्भावस्थेतच बाळाचे जनुकीय दोष दुरुस्त होऊ शकतील, म्हणजे आजार जन्मलाच येणार नाहीत। 3D प्रिंटेड अवयव, खराब झालेल्या हृदय, किडनी, लिव्हर, त्वचा हे अवयव 3D प्रिंटरनं तयार करून शरीरात बसवता येतील। यात आपल्याच पेशी वापरल्या जातील, त्यामुळे शरीर ते नाकारण्याची शक्यता खूप कमी राहणार। अवयव प्रत्यारोपणासाठी आता वर्षानुवर्ष वाट पाहावी लागण्याची गरजच उरणार नाही। थोडक्यात 2030 पर्यंत हे तिन्ही तंत्रज्ञान एकत्र आलं तर आजार मुळातून बरे होतील आणि वृद्धत्व थांबेल। हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा क्रांतिकारी टप्पा ठरेल। याचा ज्येष्ठ नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो? रे कुरुजवेल यांनी 2030 ची जी भविष्यवाणी ही फक्त तरुणांसाठी नाही तर आजचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा आयुष्य बदलून टाकणारी ठरू शकते। हा 2 मिनिटांचा व्हिडिओ, हा मोठ्या 15 मिनिटाच्या व्हिडिओचा एक ट्रेलर आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इथे क्लिक करून।